गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत फेज लॉक लूप म्हणजे काय PLL. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला दोन क्वेश्चन्स विचारले जाण्याची शक्यता आहे, एक VCO आणि एक PLL. तर VCO चे चान्सेस थोडे कमी आहे, PLL चे चान्सेस थोडे जास्त आहे तुम्हाला एक्झामला येण्यासाठी. ठीक आहे, त्यासाठी मी हा टॉपिक घेतलेला आहे. PLL म्हणजे काय फेज लॉक लूप. हे पहिल्यांदा समजून घ्या PLL काय असतं आणि याचं काम काय असणार आहे. ठीक आहे, PLL याचं काम असणार आहे की तुमची जी इनपुटची फ्रिक्वेन्सी आहे, तुमची जी इनपुटची फ्रिक्वेन्सी आहे आणि जी काही आउटपुटची फ्रिक्वेन्सी असणार आहे तिला मॅच करून, तिला लॉक करून सिंक्रोनाइज करायचं काम कोण करतं? PLL करणार आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? अजून एकदा समजून घ्या PLL चं काम काय असणार आहे. जी तुमची इनपुटची काही तुम्ही फ्रिक्वेन्सी देत आहे ती इनपुटची फ्रिक्वेन्सी आणि आउटपुटची फ्रिक्वेन्सी दोघांना काय करतं? ते मॅच करतं म्हणजे लॉक करतं आणि त्याला सिंक्रोनाइज करायचं काम करतं. हे PLL चं काम असणार आहे. ही ब्लॉक डायग्राम आहे PLL ची. याच्यात तीन मेन कंपोनेंट असतात. एक असणार आहे फेज डिटेक्टर, एक असणार आहे लो पास फिल्टर आणि तिसरं असणार आहे व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर. ठीक आहे, आता थोडं आपण हे जे मेन पार्ट्स आहेत ते बघून याचं काम वगैरे काय असतं. फेज डिटेक्टर याचं काम काय असणार माहिती आहे का? तुम्ही जे काही इनपुट देताय तेच मला जर आउटपुटला काही भेटत नसेल, ठीक आहे, म्हणजे दोघांमध्ये काही जर डिफरन्स आला किंवा काही एरर आला त्याला डिटेक्ट करायचं काम कोण करणार आहे? फेज डिटेक्टर. लक्षात आलं? नंतर लो पास फिल्टर जे असणार आहे हे फक्त काय करणार आहे? तुमचे जे काही लो फ्रिक्वेन्सी सिग्नल आहे त्याला अलाउ करणार आहे. लक्षात आलं? लो पास फिल्टरचं काम काय असणार आहे? की तुमचे लो फ्रिक्वेन्सी सिग्नल आहेत फक्त त्याला अलाउ करेल, हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल तो ब्लॉक करून देईल. समजलं? नंतर VCO व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर. हे बघा याचं काम काय माहिती आहे का? व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर म्हणजे हे असं ऑसिलेटर आहे ते व्होल्टेजला कंट्रोल करून, व्होल्टेज कंट्रोल करून तुमची इनपुटची फ्रिक्वेन्सी आणि आउटपुटच्या फ्रिक्वेन्सीला कंट्रोल करते. लक्षात आलं? VCO चं काम काय असतं? एक असा ऑसिलेटर आहे तो व्होल्टेज कंट्रोल करून तुमची इनपुट आणि आउटपुट दोघांची फ्रिक्वेन्सी कंट्रोल करायचं काम करतो. आणि हा जो दिला तुम्हाला रिटर्न पाथ हा काय आहे? फीडबॅक पाथ. फीडबॅक पाथ म्हणजे एक एकूण सिस्टम झाली तुमची क्लोज लूप सिस्टम झालेली आहे. हे काय तुमची क्लोज लूप सिस्टम झालेली आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला? हे झाला तर कन्स्ट्रक्शनचा भाग. आता बघा PLL हा वर्क कसा करतो. तुमची इनपुटची फ्रिक्वेन्सी आणि आउटपुटची फ्रिक्वेन्सी ही मॅच कशी होणार आहे एकदम सिंपल वेने सांगणार तुम्हाला. आता बघा हा जो काही फ्रिक्वेन्सी असणार तुमची इनपुटची फ्रिक्वेन्सी याचा सिग्नल कसा असणार आहे? लो सिग्नल असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला एक एक्झाम्पल समजावून सांगतो मी. आता लो फ्रिक्वेन्सी फॉर एक्झाम्पल याची फ्रिक्वेन्सी आहे 300 हर्ट्ज. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी किती सिग्नल किती असणार आहे? 300 हर्ट्ज. हा काय करेल माहिती आहे का? फेज डिटेक्टर तो पहिल्यांदा इनिशियल कंडिशनला हा 300 हर्ट्ज देईल. ही कशी आहे? लो सिग्नल आहे. लो पास फिल्टर काय करेल? त्याला अलाउ करेल, पुढे जाऊ देईल. बरोबर. आता VCO ची माहिती आहे का? इथे फ्रिक्वेन्सी असेल फॉर एक्झाम्पल तुमची 100. ठीक आहे, किती आहे? 100. बरोबर. आता मी देतो किती इथून? 300, पण VCO ला किती भेटते इथं? 100. म्हणजे डिफरन्स किती आलेला आहे इथं? 200 चा डिफरन्स आला. बरोबर. इथं डिफरन्स किती आलेला आहे? 300 आणि 100 मध्ये डिफरन्स किती झाला? 200. फीडबॅक पाथ काय करेल माहिती का? हा फेज डिटेक्टर तो एरर वगैरे डिटेक्ट करेल. तिथे डिफरन्स किती आला? 200. मग हा काय करेल? परत इकडनं 200 वगैरे देईल. बरोबर. हा 200 दिल्यानंतर लो पास फिल्टर काय करेल? परत त्याला अलाउ करेल. हा फ्रिक्वेन्सी सिग्नल हा 200 कोणाला भेटला? आता याला. आता VCO मध्ये काय होणार आहे? 200 आणि 100 याच्यामध्ये डिफरन्स किती झाला? परत तुमचा 200 भेटला त्याला, म्हणजे इथे किती आला तुमचा? आता हा 200 होऊन गेला. बरोबर. आता 200 आला. आता परत काय करेल? हा सिग्नल याला प्रोव्हाइड करेल. आता इथे किती होता? 200 आणि 100 म्हणजे इथे डिफरन्स किती झाला? परत 100 चा डिफरन्स आला. लक्षात आलं? 100 चा डिफरन्स आल्यानंतर परत हा इकडे 100 दिले म्हणजे इथे काय होईल तुमचा VCO? इथे काय होईल तुमचा? 300. बरोबर. आता इनपुटला किती होतं? 300 आणि आउटपुटला किती झालं? 300. म्हणजे माझं काय झालं? तर फ्रिक्वेन्सी माझी मॅच झालेली आहे. इनपुट आणि इनपुटची फ्रिक्वेन्सी आणि आउटपुटची फ्रिक्वेन्सी दोघं फ्रिक्वेन्सी मॅच झाल्यानंतर तुमचा जो सिग्नल असणार आहे तो काय होणार आहे? इनपुट सिग्नल तुमचा सिंक्रोनाइज होईल. तुमची फ्रिक्वेन्सी काय होते? सिंक्रोनाइज होते. हे झालं तुमचं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल. ठीक आहे, PLL चं. आता बघा तुम्हाला क्वेश्चन पडलेला असेल, आपण ते तर फ्रिक्वेन्सी मॅच केलेली आहे पण आपल्याला क्वेश्चन मध्ये काय आहे?
फेज लॉग लूप म्हटलेले बरोबर. मग आता फेज आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन काय आहे ते तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो आता. हे बघा इथं मी दोन वेव्ह फॉर्म घेतलेले आहेत. दोन वेव्ह फॉर्म बघा, पहिली ही वाली ठीक आहे आणि दुसरी ही वाली. दोघांमध्ये जर तुम्ही रिलेशन पाहिलं दोघांमध्ये फेज डिफरन्स सेम नाहीये. फेज डिफरन्स मध्ये बघा फेज डिफरन्स सेम म्हणजे काय, इथं काही व्हॅल्यू वेगळी आहे इथं काही व्हॅल्यू वेगळी आहे. दोघांमध्ये कशी आहे व्हॅल्यू कॉन्स्टंट नाही आहे. म्हणजे इथं काय आहे फेज डिफरन्स जो आहे हा सेम नाही आहे. फेज डिफरन्स जर सेम नसेल तर तुमची फ्रिक्वेन्सी कधीच सेम राहणार नाही दोघं फेज मध्ये. ठीक आहे, याची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे याची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. लक्षात आलं असं का होतंय, कारण की दोघांमध्ये फेज डिफरन्स सेम नाही म्हणून. आता बघा दुसऱ्या डायग्राम मध्ये बघा मी परत दोन वेव्ह फॉर्म वगैरे घेतलेले आहे पण दोघांमध्ये माहिती आहे का फेज डिफरन्स कसा आहे सेम आहे. इथं बघा इथं दोघांमध्ये फेज डिफरन्स सेम आहे, इथं फेज डिफरन्स सेम आहे, इथं फेज डिफरन्स सेम आहे, इथं फेज डिफरन्स सेम आहे. फेज डिफरन्स जर सेम आला तर माहिती आहे का तुमची फ्रिक्वेन्सी ही मॅच होऊन जाते. म्हणजे काय फ्रिक्वेन्सी तुमची सेम होऊन जाईल. म्हणून फ्रिक्वेन्सी आणि फेजचं रिलेशन तुमचं हे दिसणार आहे. जेव्हा तुमचा फेज डिफरन्स सेम असेल तेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी सेम होते. हे बघा इथे लिहिलेलं आहे मी फेज डिफरन्स टू सिग्नल नॉट इक्वल. दोन सिग्नल मध्ये जर फेज डिफरन्स जर इक्वल नसेल ठीक आहे तर तुमची फ्रिक्वेन्सी सुद्धा सेम राहणार नाही. दुसऱ्या याच्यात बघा फेज डिफरन्स टू सिग्नल्स सेम जर असेल तर तुमची फ्रिक्वेन्सी पण कशी असणार आहे सेम असणार आहे. लक्षात आलं, समजलं तुम्हाला वर्किंग याचं. सिंपल वर्किंग हे बघा इनपुटची आणि आउटपुटची फ्रिक्वेन्सीला मॅच करून लॉक करून त्याला आपण सिंक्रोनाइज करायचं काम करतो. हे काम कोणाचं आहे पीएलएल. ठीक आहे, एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे. बीसीओचे चान्सेस तुम्हाला कमी आहे येण्याचे, पीएलएलचे चान्सेस खूप जास्त आहेत. बीसीओचं काम तुम्हाला नक्की समजलं असेल. व्हिडिओला तुम्ही लाईक आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि शेअर करायचं काम करायचं. थँक्यू.